गाईज आज की दुनिया ब्लॉग में आपका स्वागत आहे. तर देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून देवाने एक अशी सुंदर व्यक्ती बनवली आहे, ती म्हणजे आपली आई. तर मी आज माझ्या आईच्या अशा 3 चांगल्या गोष्टी सांगणार आहे, ज्या भारतीय प्रत्येक आईच्या आईमध्ये असतात. तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गाईज तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे सगळं शोधून देणारी आपली गुगल म्हणजे आपली आई. तर आपल्या घरामध्ये काही पण हरवू दे किंवा आपल्याला कपाटामध्ये कपडे सापडत नसतील किंवा कॉलेजची फाईल किंवा गाडीची चावी, तर ती म्हणजे मम्मी 2 मिनिटात रूम मध्ये येते आणि शोधून देते. तिचं डॉक्टरचं फास्ट असतं म्हणजे जगातील बेस्ट. आपण हॉटेलमध्ये कितीही महागडं जेवण जेवलो तरी तिच्या हाताची चव ही कोणामध्येच नसते. जसं की चपाती, भाजी, वरण भात हे माझ्या आई तर खूप छान बनवते. तिच्या हाताची चव हे कुठंच नाही. तिच्या हातचं खाल्लं म्हणजे मन असं तृप्त होतं. असं म्हणजे अति काळजी. तर माझ्या मम्मीचं तर मी घराबाहेर गेले ना 5-5 मिनिटाला फोन येतो. "गेलीस का? जेवलीस का? इथं नको जाऊ, तिथं नको जाऊ, नीट जा." पण मला कधी-कधी राग येतो. पण खरं सांगू का तिच्या याच थोड्याशा काळजीमुळे आम्ही सुरक्षित असतो. मला पण वाटतं की माझी मम्मी काळजी करते घरी. मला हे नाही केलं पाहिजे. मी इथे नाही जायला पाहिजे. थोडी जरी कुठे लांब गेलं, तर मी मला पहिले मम्मीला फोन करून सांगायला लागतो, "मम्मी मी इथे चालले, मी एवढ्या-एवढ्या टाईमपर्यंत येईल." माझ्या आयुष्याचा असा एक खांब आहे, ज्याशिवाय माझं घर अपूर्ण आहे आणि ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि मम्मीने जे लहानपणापासून आमच्यासाठी जे संघर्ष केलाय, तो मी बघत आलेले. कारण की मला पप्पा नाही आहेत आणि ती दोन्ही साइड करते, फादर पण, मदर पण. तिने मला कधीच पप्पाची कमी भासून दिली नाही. जर मला जेव्हा पाहिजे तेव्हा ती सगळं आणून दिलेलं आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये पण अशी एक तुमची छान मम्मी असेल, तुम्ही कमेंटमध्ये लव्ह यू मम्मी आणि मम्मीसाठी एक 2 शब्द चांगले लिहा. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. बाय.